नमस्कार. स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे कोकम सार. तर मी आज तुमच्यासोबत कोकमाची काहीशी माहिती शेअर करत आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत असेलच की कोकम आपल्या शरीरावर आलेले पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत करते. हे कोकम व्हिटॅमिन सी मध्ये रिच आहे. कोकम पाचनशक्ती सुधारण्यास मदत करते. तर मग चला सुरू करूया आजची रेसिपी. कोकम सारला लागणाऱ्या साहित्यापासून 8 ते 10 कोकम कोमट पाण्यामध्ये मी अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवले आहे. चवीनुसार गूळ घेऊ. 1 चमचा तांदळाचं पीठ पाण्यात खालवून घेऊ. कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, त्यानंतर 1 ते 1.5 मिरची, जिरं, मीठ, हिंग. तर बघा, मी पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा फोडणीसाठी तूप टाकते. त्या तुपात जिरे, 1 ते 1.5 मिरची, कढीपत्ता, 5 ते 6 लसूण पाकळ्या मी चांगल्या परतवून घेतल्या. नंतर त्यामध्ये हिंग, हळद टाकूया. यासोबतच आपण भिजवलेले कोकमाचे पाणी ॲड करू. बघा, मी कोकमाचं पाणी घेतलं आहे. फक्त कोकमाचं पाणीच घ्यायचं, सालं घ्यायची नाही आहेत. पाण्याला चांगली उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकू. थोडी उकळी आली की त्यात चवीनुसार गूळ मिक्स करून घेऊ. मी बघा 1 वाटी गूळ घेतला आहे. आपल्या उकळत्या सारामध्ये गूळ चांगला मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये तांदळाचे मिश्रण घालू. आपल्या साराला 3 ते 5 मिनिट चांगले उकळून घेऊ. अशा प्रकारे आपला कोकम सार खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले खूप धन्यवाद.